मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना जंगली प्राण्यापासून फार नुकसान करताय. मित्रांनो, जंगली प्राणी कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो मी. आपल्या मागे आपली ही जी मक्का आहे, मक्का कापणी चालू आहे आणि आपल्या शेताच्या शेजारी पडीत शेती म्हणजे मक्का पावसाळी आहे करती वन्य प्राणी म्हणजे डुकरं बसले. मित्रांनो, आपण त्यांना हुसकावायचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना किती त्रास आहे मित्रांनो ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. झूम करून आपण तुम्हाला सर्वप्रथम झूम करू म्हणजे आज धावतो झूम करून पाहू शकता तुम्ही की वन्य प्राणी म्हणजे कशा रीते. आणि आता तुम्हाला धावतो. आता आपण या साईट आलो आणि पाहू शकता डुकरं किती प्रमाणात आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून धावतो मित्रांनो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की वन्य प्राणी शेतकऱ्यांना नुकसान कसं करतात मित्रांनो. आणि म्हणजे जंगली डुकरं आहे तर जंगली डुकरं किती प्रमाणात आहे तुम्हाला धावतो, फक्त तुम्ही मोजा म्हणजे तुम्हाला समजेल की खरोखर शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं मित्रांनो. आणि तार कंपाऊंड कशा करता करणं गरजेचं आहे ते तुम्हाला धावतो मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जंगली डुकरं किती आहेत ते सुद्धा धावतो मी झूम करून तुम्हाला की जंगली डुकरं किती आहे. जय जवान जय किसान. मित्रांनो, आपण आज अशी गोष्ट सांगणार आहे की शेतकऱ्यांना आश्चर्यचकित व्हाले. मित्रांनो, आज तुम्हाला जो व्हिडिओ दावला की जंगली डुकरं असेल, रोई असेल, वन्य प्राणी की शेतकऱ्याचं नुकसान किती प्रमाणात करतात. आज त्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे की शेतकऱ्यांना तार कंपाऊंडसाठी लागणारा खर्च एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. आणि भरपूर शेतकऱ्यांकडे एवढा पैसा राहत नाही मित्रांनो. त्याचसाठी आपण आज व्हिडिओ घेऊन आलो आहे की शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे की ते टाळण्यासाठी. आता तुम्हाला जो मी पहिलं सर्वप्रथम डुकरं धावतो की डुकरं किती प्रमाणात आहे. आज म्हणजे 18 ते 20 डुकरं आहे आपल्या शेजारी शेतात बसले. आणि आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा धावतो आहे की कशा रीते डुकरं आहे मित्रांनो. सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल का आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, आज अशी गोष्ट सांगणार आहे की आपल्याला तार कंपाऊंड जर करायचं म्हटलं तर आपल्याला लागणारा खर्च म्हणजे एकरी खर्च आपल्याला लागतो 60 ते 70 हजार रुपये खर्च लागतो. आणि भरपूर शेतकऱ्याला तार कंपाऊंड करणं शक्य होत नाही मित्रांनो. त्यासाठी आपण आज असा जुगाड घेऊन आलो आहे आणि शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मित्रांनो, आज म्हणजे आपल्याला तार कंपाऊंड करणं एकदम सोपं झालं आहे. तर कशा रीते झालं आहे ते तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो मी व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण घेऊन आलो आहे की आपल्या समोर शेतकऱ्याचा खर्च कमी म्हणजे कमी खर्चात आपल्याला तार कंपाऊंड कसं होईल तर धावण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. आज आपण लावला आहे झटका मशीन. झटका मशीन लावलं आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता की आपला फक्त 2,500 रुपये एकरी खर्च आहे. सांगायचं तात्पर्य की म्हणजे आपल्याला जो खर्च लागणार आहे तर आपल्याला फक्त 2,500 रुपये एकरीप्रमाणे लागणार आहे. आणि 2,500मध्ये आपल्याला जो खर्च लागणार आहे 2,500 रुपये खर्च लागणार आहे. आणि कशा रीते लागणार आहे तो सुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही की आपण शेवटपर्यंत धावण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्याला फक्त एकरी 2,500 रुपये खर्च लागलेला आहे. कशा रीते लागला आहे मित्रांनो हे पाहू शकता की आपण तार कंपाऊंड केलं आहे. तर तार कंपाऊंड करायला आपल्याला खर्च आला आहे फक्त 2,500 रुपये एकरी. तर आपल्याला सर्वप्रथम तार घेतला आहे आपण, तुम्ही पाहू शकता की आपण तार घेतला आहे हे पाहू शकता. आणि आपल्याला 600 रुपयात ताराचं बंडल भेटलं आहे. आणि झटका मशीन लावलेला आहे आपण. तर म्हणजे अवघ्या जो 60,000 खर्च लागणार आहे आपल्याला तो 60,000 खर्च न लागताना आपल्याला फक्त 2,500 रुपये लागला आहे. आपण शेतकऱ्याला धावण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपल्याला सर्वप्रथम तार घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तार घेतलं आहे आपण. आणि ताराचे जे बंडल आहेत आपण चारी म्हणजे शेताच्या चारी बाजूनं सोडून घेतलेलं आहे. आणि खुटं लागले आपल्याला. तुम्ही पाहू शकता की आपल्याला हे जे काड्या आहे तुम्ही बांबूसुद्धा वापरू शकता, बांबू वापरू शकता किंवा कुठली काडी वापरू शकता. आपण काडीचं आपल्या बांधावर झाडं असल्यामुळे आपण काड्या तोडून घेतल्या आहे आणि काड्या लावल्या आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे बांबू वगैरे असेल तर तुम्ही बांबूचा वापरसुद्धा करू शकता. आणि डुकरापासून वन्य प्राण्यापासून संरक्षण वावराचं करू शकता. म्हणजे आता गरजेचं आहे. जर तुम्ही तार कंपाऊंड करताय तरच तुमचं आता काही भागात असं आहे की वन्य प्राणी भरपूर प्रमाणात आहे. तर तार कंपाऊंड करताय तरच माल येतो मित्रांनो. त्यासाठी अवघ्या 2,500मध्ये आपल्याला तार कंपाऊंड बनतं आहे. तर कशा रीते बनतं आहे तुम्ही पाहू शकता की आपला जो तार आहे आपला वायर लूप तार घेतलेला आहे. आपण वायर लूप तार घेतलेला आहे. आणि आपल्याला खर्च लागणार आहे 1 रुपया कॅप प्रमाणे आपल्याला खर्च लागणार आहे मित्रांनो. हे पाहू शकता की जी प्लास्टिकची कॅप आहे
तर आपण 1 रुपयाप्रमाणे आपल्याला कॅप भेटते. तर आपण 1 रुपयाप्रमाणे कॅप आणलेली आहे. आपल्याला 60-70 कॅप लागलेली आहे. म्हणजे 1 रुपया जर तुम्ही चांगली घेशाल तर तुम्हाला चांगली भेटणार आहे. जर मजबूत घेतली तर तुम्हाला 2 रुपयापर्यंत भेटणार आहे. आपण ही 2 रुपयाची आणली आहे आणि याच्यामध्ये कमीमध्ये सुद्धा, कमी रेंजमध्ये सुद्धा भेटते मित्रांनो. तर ही भेटते आपल्याला 1 रुपया ते 2 रुपयेप्रमाणे. आणि आपण सेंटिंग ताराच्या साहाय्याने याला पॅक करून घेतलं आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही की सेंटिंग तार आहे. तर सेंटिंग ताराच्या साहाय्याने आपण याला मागच्या साईडनं पॅक करून घेतली आहे आणि पुढच्या साईडनं हे तुम्ही पाहू शकता कॅप. म्हणजे असा आपल्याला खर्च लागलेला आहे की 2,500 रुपये. आणि कशा रीती लागलेला आहे मित्रांनो ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण. की आपण 20-20 फुटाच्या अंतरावर आपण काड्या गाडलेल्या आहे. तुम्ही तुमच्याकडे जर लोखंडी रॉड असेल तर लोखंडी रॉड गाडू शकता. सरासरी तुम्ही पाहू शकता की आपण ह्या ठिकाणी काडी गाडलेली आहे आणि त्याला 2 तार लावलेली आहे आपण. एक खालचा हा झाला डुकरांसाठी, हा जो तार आहे मित्रांनो, तर हा झाला डुकरांसाठी. आणि हा जो वरचा तार आहे तर हा झाला रोयांसाठी मित्रांनो. अशा प्रकारे आपण कॅप लावलेली आहे. आणि कॅप लावल्यानंतर आपण 20-20 फुटावर काड्याच्या साहाय्यानं आपण काड्या म्हणजे पहारीच्या साहाय्यानं आपण गाडून घेतलं आहे. तर कशा रीती गाड्या त्यासुद्धा धावतोय. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकऱ्यांना जो वन्य प्राण्यापासून त्रास होतो तो सुद्धा कमी होणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की दुसरी काडी आपली आलेली आहे. तर दुसरी काडी समजून घ्या. आपला हा पहिला तार झाला आहे. म्हणजे आपण हा कॅपच्या साह्यात आणि तार अडकवला आहे आणि हा दुसरा तार अडकवला आहे मित्रांनो. तर अशा रीती आपण तार कंपाऊंड करलं आहे. तर आपल्याला जो खर्च होता तर फक्त आपल्याला एकरी 2,500 रुपये खर्च लागला आहे. म्हणजे आज 50 ते 60 हजार रुपये आपल्याला खर्च करायची गरज नाही. तर भरपूर शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून भरपूर असा त्रास आहे. तर हे पाहू शकता आपला 20 फुटावर म्हणजे दुसरी काडी काढलेली पुन्हा आपण हे पाहू शकता. अशा रीती आपण कॅप लावलेला आहे. हे कॅप लावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण जो आपला तिरकोणी भाग राहतो शेताचा किंवा बांधाचा तिरकोणी भाग आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी आपण कॅप लावलेली मित्रांनो हे पाहू शकता की अशा रीती आपण कॅप लावलेली आहे. बरेच शेतकरी म्हणतील आता हा काय प्रकार आहे. तर आपण हे पाहू शकता की अशा रीती आपण त्याच्यात तार टाकून घेतलेला आहे. तार टाकून त्याला म्हणजे ताराच्या साहाय्याने पॅक करून, सेंटिंग ताराच्या साहाय्याने पॅक करून तारी खरड्या साईडनं टाकून अशा रीती आपण घेऊन घेतलं आहे. म्हणजे हे पाहू शकता तुम्ही की कशा रीती हे झालं आहे. हे वरच्या साईडनं सुद्धा पाहू शकता की कशा रीती म्हणजे जो आपल्याला 50 ते 60 हजार रुपये जो खर्च लागतो तो आपला खर्च म्हणजे 2,500 रुपयावर आपला खर्च होणार आहे. आणि 2,500 रुपयामध्ये आपलं तार कंपाऊंड होणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की कशा रीती आपण तार कंपाऊंड घेतलं आहे. आणि विशेष म्हणजे जंगली प्राणी पळवण्यासाठी फार रामबाण उपाय मित्रांनो. म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी आता ही जी मक्का लागवड आहे तुम्ही पाहू शकता की आपली मक्का लागवड आहे. आणि मक्का जर म्हटलं तर जंगली डुकरं येतं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तुम्ही की डुकरं कशा रीते आणि शेतकऱ्याचं किती नुकसान करतात हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मित्रांनो. आज हे पाहू शकता की आपले समजा 20-20 फुटाच्या अंतरावर आपण तार घेतला आहे. म्हणजे खुटं काढलेले हे पाहू शकता की आपला हा झाला त्यापासून तर इथपर्यंत 20 फूट. आणि तिथून मित्रांनो म्हणजे आपण 20-20 फुटाच्या अंतरावर आपण खूट गाडून घेतले. हे पाहू शकता तुम्ही की आपण त्या ठिकाणी सुद्धा 20 फुटावर गाडलेला आहे. आणि अशा रीती आपला पूर्ण जे कंपाऊंड आहे म्हणजे आपलं 2,500 रुपयामध्ये आपला एकरीप्रमाणे खर्च झाला आहे. आणि आपल्याला भरपूर असं फायदा झाला आहे. म्हणजे वन्य प्राण्यापासून आपल्या शेतापर्यंत वन्य प्राणी येतात आणि झटका लागल्यामुळे पळून जात आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे. आणि अवघ्या 2,500मध्ये आपल्याला तार कंपाऊंड भेटलं मित्रांनो. तर भरपूर शेतकऱ्यांकडे पैसा राहत नाही की 60,000 रुपये खर्च करू शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी झटका मशीन फार उत्तम मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. जय जवान जय किसान.